पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापूर शहरात आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा विठ्ठल रुक्माई पालखीने रंगले शहर। फुगडी, गरबा व भक्ती नृत्याने पालखी सोहळ्याला लाभली धार्मिक रंगत। भक्तीचा उत्साह, संस्कृतीचा संगम। पालखी सोहळ्यात भाविकांचा मोठा सहभाग। नवापूर शहरात आषाढी एकादशी निमित्त कवी भीमराव बडोगे परिवाराच्या वतीने श्री विठ्ठल रुक्माई पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 9 वाजता आदर्श नगर येथील श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरात पालखीत विठ्ठल रुक्माई मूर्तीची स्थापना करून विधिवत पूजन व आरती करण्यात आली। त्यानंतर विठ्ठल नामाच्या गजरात पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। पालखी मार्गावर भाविकांनी ठिकठिकाणी स्वागत करून पूजन व आरती केली। महिलांनी व युवतींनी फुगडी खेळत भक्तिगीतांवर सहभाग घेतला, तर बाळगोपाळांनी आकर्षक धार्मिक वेशभूषा धारण करून सोहळ्याची शोभा वाढविली। पालखी सिनियर कॉलेज, मेन रोड, बस स्थानक, लाईट बाजार मार्गे शिवराम पाटील नगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर शिवरामेश्वर धाम येथे पोहोचली। शिवरामेश्वर धाम येथे पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले। यावेळी महिलांनी भजन, गरबा व नृत्याच्या तालावर उत्स्फूर्त सहभाग घेत संपूर्ण परिसर विठ्ठल रुक्माई भक्तिमय करून टाकला। टाळ मृदंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष आणि भक्तांच्या उत्साहामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले। यावेळी नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई नाईक, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी शिवरामेश्वर धाम येथे येऊन श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले। शंकरदाजी, दीपक पाटील, हरीश पाटील, संजय पाटील, माजी नगरसेवक दर्शन पाटील, मनीष पाटील, सुधीर निकम आदींनी पालखीचे पूजन करून आरती केली व भाविकांचे स्वागत केले। यावेळी आदर्श नगर परिसरातील नागरिकांसह नवापूर शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या वर्षापासून कवी भीमराव बडोगे परिवाराच्या वतीने या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून यंदाही नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होत विठ्ठल रुक्माईच्या चरणी भक्तिभाव अर्पण केला।